ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर टो पा पी पू श न ठ ए या पो पासून सुरू होते त्यांची राशी असते कन्या। ज्योतिषशास्त्रांमध्ये राशी चक्रातील 6वी राशी आहे कन्या। कन्या राशीचे चिन्ह हातामध्ये फूल घेतलेली मुलगी असे आहे आणि या राशीचा स्वामी बुध असून यामुळेच कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी मानल्या जातात, भावुकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात। या राशीच्या व्यक्ती संकुचित, लाजऱ्या आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात। घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात या राशींचा बहुतांश व्यक्ती कार्यरत असतात। तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर 2024 कन्या राशीचे मासिक राशी भविष्य। कन्या राशीसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज दशम भावात असतील आणि दशम भावाचा स्वामी बुध महाराज आपल्या पहिल्या भावात सूर्य आणि केतू सोबत कन्या राशीत स्थित असतील। देवगुरु बृहस्पती यांचीही त्यांच्यावर पूर्ण दृष्टी असेल। याद्वारे तुम्ही तुमच्या कामात तुमची बुद्धी दाखवाल। तुमची जलद बुद्धी आणि तुमच्या कामातील कार्यक्षमता तुम्हाला आघाडीवर ठेवेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळविण्याची शक्यता आहे। 6व्या घराचे स्वामी शनी महाराज 6व्या भावात विराजमान राहतील, परंतु प्रतिगामी स्थितीत असल्याने तुम्हाला नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल। तुमच्यावर कामाचा दबाव असेल, पण तुम्ही कशाचीही भीती बाळगणार नाही आणि तुमचे 100% योगदान देऊ शकाल। तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळेल, यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले स्थान मिळविण्यात यशस्वी व्हाल। त्यानंतर 20 ऑक्टोबरला मंगळ तुमच्या एखाद्या आदर्श घरामध्ये जाईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। 10 ऑक्टोबर पासून बुध तुमच्या दुसऱ्या घरात जाईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीतही चांगले उत्पन्न मिळेल। व्यावसायिकांसाठी महिना चांगला जाण्याची शक्यता आहे। तुमची बुद्धी आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन गती आणाल। तुम्ही काही नवीन लोकांशी नवीन संपर्क प्रस्थापित कराल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि केतू पहिल्या भावात बसून सप्तम भावात प्रवेश करतील, यामुळे व्यवसायात काही शिथिलता येऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काही आव्हानांसाठी तयार राहावे लागेल, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहील, त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल। तुमची आर्थिक स्थिती बघितली तर हा महिना तुम्हाला बऱ्याच अंशी चांगले परिणाम देऊ शकतो, परंतु शनी महाराज 6व्या भावात प्रतिगामी स्थितीत बसतील आणि 12व्या घराकडे लक्ष देतील, त्यामुळे तुम्हाला आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल। काही खर्च तो सतत राखेल। या महिन्यात तुम्हाला एखाद्याच्या तब्येतीवर खर्च करावा लागू शकतो किंवा तुम्ही स्वतः आजारी पडू शकता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यावरही खर्च करावा लागू शकतो। मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला दशम भावात असतील आणि 20 ऑक्टोबर पासून ते तुमच्या आदर्श घरात आल्याने तुमच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ होत आहे। शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला द्वितीय घराचा स्वामी असल्याने आणि द्वितीय भावात स्थित असल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि संपत्ती जमा होण्यास मदत होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत जाईल। त्यानंतर महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य आणि बुध तुमच्या दुसऱ्या घरात राहतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होईल। 9व्या भावात विराजमान असलेला देवगुरु गुरु पहिल्या घराकडे पाहून योग्य निर्णय घेऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यात मदत करेल। तुम्हाला या महिन्यात फक्त तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने हाताळण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती आपोआप सुधारेल। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना काहीसा कठीण जाईल। महिन्याच्या सुरुवातीला दशम भावात विराजमान असलेले मंगल महाराज तुमच्या 5व्या घराकडे 8व्या दृष्टिकोनातून पाहून तुमच्या प्रेमभावना कमजोर करू शकतात। 5व्या घराचा स्वामी प्रतिगामी शनी 6व्या भावात असेल, जो तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत कठीण आव्हानांनी घेरेल। तुम्हाला पुन्हा पुन्हा परीक्षांना सामोरे जावे लागेल आणि स्वतःला सिद्ध करावे लागेल। मात्र 9व्या घरापासून 5व्या घरापर्यंत देवगुरु गुरुच्या पैलूमुळे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमच्या नातेसंबंधाला समान महत्त्व द्याल, त्यामुळे तुमचे प्रेमजीवन चांगले होईल। परंतु 9 ऑक्टोबर पासून गुरु प्रतिगामी होईल आणि 20 ऑक्टोबर पासून मंगळ देखील कर्क राशीत जाईल, म्हणजे त्याचा सर्वात कमी राशीतील 11वे घर आणि तुमच्या 5व्या घराकडे पाहिल, जे तुमच्या नातेसंबंधांसाठी चांगले होणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे करावे लागेल।
सावध राहा, तुमचा 5वा स्वामी शनी महाराज यांच्यासोबत षडाष्टक योग तयार होईल, जो तुमच्या प्रेमसंबंधासाठी प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद वाढवण्यापूर्वी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता किंवा एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला जाऊ शकता. सूर्य, बुध आणि केतू पहिल्या भावात बसतील आणि महिन्याच्या सुरुवातीला तुमचे वैवाहिक जीवन अडचणी आणू शकतात. त्यानंतर महिन्याचा दुसरा भाग तुलनेने अनुकूल असेल आणि नंतर या समस्या कमी होतील आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. 10 ऑक्टोबर पासून बुध तुळ राशीच्या दुसऱ्या भावात जाईल आणि 17 ऑक्टोबर पासून सूर्य 13 ऑक्टोबरला वृश्चिक राशीच्या तिसऱ्या भावात जाईल. यामुळे कुटुंबाची विश्वासार्हताही वाढेल, कुटुंबाला समजूतदारपणा विशेष स्थान मिळेल आणि तुम्हाला आनंदही मिळेल. भावा बहिणींसाठी हा काळ अनुकूल असून त्यांना प्रगतीची संधी मिळेल. ते त्यांच्या आयुष्यात पुढे जातील आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल, परंतु त्यांनाही तुमच्याकडून फायदा होईल, ज्यामुळे तुमची परस्पर सामंजस्य अधिक चांगली होईल आणि तुम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. कन्या राशीचा हा महिना पाहता आर्थिक बाबतीत फार अडचणी येणार नाहीत. या महिन्यात तुम्ही तुमच्या भावंडांसोबत पैशांबाबत सुरू असलेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करू शकता. उद्योगपतींना परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निधी मिळू शकतो. या महिन्यात तुम्ही तुमच्या घराची दुरुस्ती करू शकता किंवा घरगुती उपकरणं खरेदी करू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. या महिन्यात तुम्हाला जास्त आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत. या महिन्यात स्किन इन्फेक्शन किंवा घसा दुखण्याची समस्या देखील जाणवू शकते. तसेच नोकरदार वर्गासाठीही हा महिना चांगला राहील. तुम्ही तुमच्या बॉसच्या नजरेत चांगले स्थान राखण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉसचे आशीर्वाद मिळतील. आर्थिक स्थितीही चांगली असेल, परंतु तुम्ही कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण या महिन्यात आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन चालवतानाही काळजी घ्यावी.